वॉशिंग करायला पैसे आलो. तर गाईज आम्ही चाललोय आज पुण्याला आणि अचानक आमचं असं ठरलं पुण्यात जायचं आणि पुण्याला माझी आत्याच राहते तर म्हटलं चला आपण जाऊन येऊ फिरून येऊ. तर चला आणि आता वाटेत जाताना आम्हाला पाऊस लागला आणि वेगवेगळे असे प्लेस लागले तर तुम्हाला मी दाखवते. तर गाईज आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला तर चल आम्ही आता भेळ खायला आलेलो आहे. नाश्ता करून सकाळचे किती वाजले आता 11:30 वाजले. तर थोडा नाश्ता करून नंतर मग जाऊ. तिथे भेळ तिथे प्रसिद्ध आहे टेस्ट टेस्ट छान आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तो गाईज मी इथं दाखवते. इथं काय कोणती गाडी ती पटपटी क्लासिक 350 मी तुम्हाला दाखवते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. घ्यायची का गाईज हे घेतलंय गाईज आता आम्ही आणि बाकीचं घेतलं. तिथं पाणी भरणं चालू आहे आणि दिस इज कॉफी. तर गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि 1-2 वाजता जेवण करू. आता पुण्याच्या रस्त्याला लागले का मग नंतर आपण जाऊ. हे बघायची आम्ही जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा ती सारखी झोपतच असते प्रवासात. तर गाईज आता आम्ही आलोय जेवायला. आता 1 वाजले असते. लाईट गाईज इथं लाईटाचं डिस्कशन चालू आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये बसलोय आणि मम्मी म्हणते अशी लाईट आणायची. काय म्हणता तुम्ही त्याच्या आहे आपल्या पहिले जातो. मम्मी लागली भूक. मी टाइम बरोबर भूक नाही लागली मला. जेवणाचा टाइम बरोबर नाही. फक्त ओ बापरे आता नाश्ता केला होता आता तास गाईज आहे पापड आणि काय म्हणशाल तुम्ही याच्या हा उडदाचा पापड नाही. मग कोणता हा मूग मिक्स पापड आहे. आणि तो पण साईज खूप छोटी आली गाईज. प्रॉपर उडदाचा नाही. मिक्स असेल ग हॉटेल आहे ना ग मिक्स असेल. तर गाईज एक गंमत सांगतो तुम्हाला. ते ना आमच्याकडे ती पण मी इथं ठेवली ती ना राहतच नाही. देखा कुछ बात थी उसमें. साला दुनिया के तौर तरीके कदम कदम पे चैलेंज करता था. मला काहीतरी आयडिया सांगा. सो गाईज या हॉटेलचा एक स्पेशल हा एक मेनू आहे तर चला जेवून घेऊया. जेवण झालंय. तर गाईज आम्ही सुपाला आलोय आणि तर तुम्हाला इथं बेकरीचे प्रोडक्ट एकदम फ्रेश भेटतील. खूप छान आहे. तर मी ना मला इथं एक केक आवडला होता तर मी ते केक घेतला. यार खरंच इतका भारी होता. विचारू पण समज. तर गाईज आम्ही इथं बसतोय आणि आपली गाडी वॉटे हा पप्पा आपण गाडी गावत होतोय. 3 तास बाकी आहे अजून तर पुण्याला पोचायला. सरप्राईज द्यायची. वॉशिंग करणं चालू आहे आमची कार. आता पुण्याला जाऊ ना आत्ताच्या घरी तर थोडी चमचमती मस्त दिसायला पाहिजे ना. पाऊस लागला तर हाऊस लागला तर आत्ता दिला मग वॉशिंग करायला पैसे. बात तो सही है. खूप छान झाली ती गाईज आपली कार. सो आता आम्ही थोडी वॉशिंग करून घेतो. आता छान दिसेल मस्त. पाऊस नको लागायला पाहिजे. नाहीये आय थिंक पाऊस नाही तिकडे म्हणे. गाडीचा कलर भारी दिसते. तरी आहे रांजणगावचं मंदिर. पुन्हा तुला घ्यायची का टोपी. टोपी घ्यायची का तुला. कोणाची टोपी किचन घेशील. तर गाईज हे आहे रांजणगावचं मंदिर. तर आम्ही आता आलोय रांजणगावच्या मंदिरात. तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. रस्ता कसा आहे यार इथला. आता फिरून केलेलं आहे आता. अगोदर तिकडं नव्हता. आणि गाईज आम्हाला श्रावणच्या पहिल्याच दिवशी आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि हे मंदिरचा इंटेरियर व्ह्यू आहे. खूप मस्त आहे आणि खूप छान वाटलं. मग काय आम्ही तर फोटोज काढले आणि चला. खतरनाक ट्रॅफिक. खरंच अजून काहीची बाकी. बाय ग. तर गाईज ही आहे इंद्रायणी नदी आळंदीची. वाव यार काय भारी दिसते ना. काय रे एक नंबर आहे. तर आम्ही आळंदीला पोहोचलोय पण खूप लेट झाले म्हणून आता थांबू नाही शकत. तिकडनं येताना आता थांबू. दिस इज अ पुणे ट्रॅफिक गाईज. सो बोरिंग. सो बोरिंग यार सच में. मतलब तो बोर हो गया. ट्रैफिक
बाई इतक्या ट्रॅफिक नंतर फायनली आम्ही पोहोचलो. 9 वाजता पोहोचलो असेल आत्याच्या घरी. आत्याच्या घरी आणि इथं राहतात आय थिंक या विंग मध्ये. मयूर कुठे जायचे इधर इधर किधर गाईज फायनली पोहोचलो आणि हा फ्लॅट आहे आत्याचा. हे बघा. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय आत्याच्या घरी. तर चला आपण सोसायटी छान आम्हाला पण. मिनिटात 10 सेकंद. बापरे काय तेच फायनली आलोच. फायनली आलो. किती 6 वाजेपासून. तर चला गाईज भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.